10 दिवस आपल्या घरात, आपल्या मनात, आपल्या प्रत्येक क्षणात बाप्पाचं आगमन झालं. रोजच्या आरत्या, दिव्यांचा प्रकाश, प्रसादाचा सुगंध आणि भक्तिभावाने भरलेले क्षण. बाप्पा आला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. आज तोच बाप्पा विसर्जनाच्या यात्रेला निघालाय. रस्त्यावर ढोल ताशांचा गजर घुमतोय, झेंड्यांच्या लाटा हवेत डोलताय. भक्तांच्या मनात उत्साह आहे. प्रत्येकाचा जयघोष एकच, गणपती बाप्पा मोरया असा आवाज आकाशाला भिडतोय. ही फक्त विसर्जन यात्रा नाही, हा आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे. भक्ती आणि परंपरेचं मिलन आहे. ढोलांच्या ठेक्यावर नाचणारे पाय, ताशांच्या गजरात थिरकणारं मन आणि डोळ्यात बाप्पाला निरोप देण्याची ओलसरता. हे दृश्य प्रत्येक वर्षी असंच भारावून टाकतं. बघा ना, लहान मुलं नाचतायत, तरुण मंडळी झेंड्यासोबत धावतायत, मोठी माणसं बाप्पाच्या चरणी डोळे मिटून प्रार्थना करतायत. हीच तर खरी गणेशोत्सवाची ताकद आहे. पण जशी ही यात्रा पुढे सरकते
तसं मनात एक वेगळाच भाव दाटतो. गेल्या 10 दिवसांचा आनंद आता आठवणीत रूपांतरित होतोय. मन म्हणतं, बाप्पा अजून काही दिवस राहा ना, पण परंपरा सांगते पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. हा निरोप नाही, ही नवी आशा आहे. पुन्हा भेटायची, पुन्हा आरत्या म्हणायची, पुन्हा आनंद साजरा करायचा. बाप्पा, तुझ्या दर्शनाने आमच्या घरात सुखशांती आली. तुझ्या कृपेने आमचं मन प्रसन्न झालं. आज तुला निरोप देतोय, पण मनापासून प्रार्थना करतो, पुढच्या वर्षीही असंच लवकर या. आमच्या घरी, आमच्या मनात, आमच्या हृदयात. चला तर मग सगळे मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.